केला पण नोंद घ्यायची आहे। सलामीची जोडी दाखल होतीये। दोन्ही ट्वेलमॅन देखील इथे उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने ट्वेलमॅनसाठी सापाट चषकी पर्वणी आहे, कारण की आवर्जून ट्वेलमॅन येतील या स्पर्धेमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे आमचा संघ जर क्वालिफाय झाला तर आम्हाला देखील सायकल मिळणार आहे सचिन। त्यामुळेच ही संकल्पना आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामना सुरू, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे। पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। कॅप्टन आहेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय। लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय। पहिला धक्का दहिसर या संघाला 0 वरती बाद होतोय। ची खेळी संपुष्टात। सो मच। न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत। रन मशीन, सिक्सर किंग राहुल पाटील। विकेट मिळवली कॅप्टनने, भास्करने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे, उंबारली या टीमला। चांगला संघ बनवला योगेशने, यंगस्टर आहेत या टीममध्ये। राईट आर्म राऊंड विकेटने भास्कर कॅप्टन आहेत। स्ट्राइक इनला बॅट्समन राहुल पाटील। या 20 लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। मिळते अवांतर धाव। धावसंख्या 1 बाद 1 ही धावसंख्या आहे दहिसर या संघाची। आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे। सकाळचं हे सत्र, थंड वातावरण आणि थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे। बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। सो मच। धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती। ही खासियत आहे, ही ओळख आहे राहुल पाटीलची। अपील करतायत कॉट बँची, कारण की उंबारली टीमला माहिती आहे राहुल पाटीलच्या विकेटचं महत्त्व। त्यामुळे 11च्या 11 फिल्डरने ही अपील केली होती। अपील फेटाळली। नामवंत पंच आहेत जतीन भोयाळ सर, मॅन फ्रॉम कल्याण। गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सुरक्षित पॉपिंग रेजमध्ये पोहोचलेत। मिळते एक धाव चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती आहेत। संत आणि सावध सुरुवात राहिली आहे दहिसर या संघाची या मॅचमध्ये। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल। खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट, भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेते। काल देखील 60,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली। बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळत आहेत, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 10।
चॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट कव्हरला चैनू आहेत, एक लेजंड क्रिकेटर. मिळते एक धाव या चेंडूवरती, धावसंख्या एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभय येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला बॅट्समन मिलिंद. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक दिवस क्रमांक हा 3रा. भास्करने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. एक विकेट देखील मिळवली अजय पाटीलची आणि 10 धावा खर्च केल्या होत्या. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, डीपमध्ये फिल्डर होते ऋतुराज. त्याने एक झेल देखील खूप चांगला पकडला आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल 13 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. खूप चांगला तालमेल, कॉर्डिनेशन आपण पाहिलं. मिळते एक धाव चेंडूवरती, धावसंख्या एकने पुढे जाईल 14. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते या षटकामध्ये. अभयने चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अभय करतायत. सर्व यंगस्टर या टीममध्ये आहेत. खूप चांगला संघ योगेश भोईरने बनवलेला आहे. आपल्या व्यासपीठावरती आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि खंदे समर्थक विजय भोईर उपस्थित आहेत. उंबारली टीमला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. ओव्हर द विकेटने फुल टॉस, त्याला पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, सीमा पार, चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. एक फुलटॉस चेंडू फेकला, त्याच्यावरती चौकार आला नाही. त्यानंतर हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे 20. 5 षटकांचा सामना, सकाळचे सत्र सुरू आहे. दहिसर विपक्ष उंबारली हा विद्यमान सामना. आज देखील 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. परफेक्ट यॉर्कर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि सुरक्षित पोचलेले आहेत फलंदाज. मिळते एक धाव चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21 दहिसर या संघाची.
धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/21 दहिसर या संघाची. चला या पुढील सामना असेल श्री गणेश दिवा आणि वीर बजरंग शिरडोन या दोन टीममध्ये. नेक्स्ट मॅच असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साईडला खेळतायत, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, अपील 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 करतायत आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल पंच, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा खऱ्या अर्थाने वापर आपण करतोय. A1 जोडी पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून A1 आयोजन, सापाट चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन. अतिशय थाटामाटामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. आमच्यासोबत दिनेश दादा जाधव आहेत, उंबारडेचे आहेत आणि खूप चांगले गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तेजस भोईरने देखील फार कमी कालावधीमध्ये या लाईव्ह टेलिकास्टच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे, त्याचं देखील विशेष कौतुक करूया. त्यानंतर आमचे DJ सचिन, तब्बल 30,000 यूट्यूबवरती त्यांचे सबस्क्रायबर आहेत. DJ सचिन पाटील या DJ सचिन कल्याण या यूट्यूब चॅनेलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. SOUT फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन लागतोय. हा दुसरा धक्का दहिसर या संघाला. न्यू बॅट्समन तन्मय येत आहेत. तन्मय भोईर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. ज्या ऋतुराजने याआधी झेल पकडला होता त्याच ऋतुराजने हा झेल सोडला. बाउंड्री चेक करूया आपण. संधी निर्माण केली होती भास्करने, ते संधीचं सोनं करू शकला नाहीये. आपण बाउंड्री चेक करतोय. झेल सोडला होता आणि त्यानंतर हा चेंडू सीमा रेषेच्या दिशेने गेला होता. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच नक्कीच मुन्ना पठाण सर आहेत.
चौकार आहे. झेल देखील ड्रॉप झाला आणि चौकार देखील येतोय. यस, आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, कॉट अँड बॉलची संधी आहे आणि भास्करने देखील हा सोपा सहज झेल सोडलेला आहे. कॅज्युअल अप्रोच आपण पाहतोय उंबारली या टीमचं. सलग 2 झेल सोडलेत. नशिबाने साथ दिली तन्मयची. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे, कारण की 2 सोपे झेल सोडलेत. भास्करचा कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला. सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. याची किंमत मोजावी लागेल उंबारली या टीमला. राऊंड विकेटने बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा फिल्डरच्या वरून खेळतायत, सीमारेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. झेल सोडल्यानंतर चांगली बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थाने तन्मयला 2 जीवनदान मिळत आहेत या मॅच मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा पार षटकार येतोय राहुल पाटीलच्या बॅटमधून. मॅच भास्करने जर झेल पकडला असता तर न्यू बॅट्समन स्ट्राईक एंडला आले असते, परंतु स्ट्राईक रोटेट झाली आणि राहुल पाटीलने 1 चौकार 1 षटकार लगावलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 36. राहुल पाटील खेळत आहेत 10 चेंडू आणि 22 या धावांवरती. त्याला साथ देतो तन्मय खेळतोय 5 धावांवरती. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. राऊंड विकेटने हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42.
संख्या आहे 42 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर झेल महागात पडलेत उंबारली या टीमला. यापुढील सामना असेल श्री गणेश दिवा आणि वीर बजरंग शिरडोन. तिसरा सामना असेल देसाई रवी म्हात्रे यांचा संघ, त्यांना फाईट करेल नारिवली. चौथा सामना असेल मोठागाव विपक्ष खंबालपाडा बी. पाचवा सामना असेल गोलवली बी आणि मोठी देसाई. आणि शेवटचा सामना चेंज द गेम वडवली बी आणि आई गावदेवी 12-13 नागाव. हे एकूण 12 संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 48. पहिल्या चेंडूवरती ऋतिकचं स्वागत केलंय तन्मयने, ज्याचे 2 झेल सोडलेत आणि तो फायदा घेतोय. षटकार आलाय चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. सकाळचं सत्र आहे आणि बॅटिंग खूप चांगली दहिसर संघ करतोय राऊंड विकेटने ऋतिक. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. फलंदाज तन्मय बॅक टू द पवेलियन. डीप मध्ये आशिक होते आणि आशिकने हा झेल पकडलेला आहे. खऱ्या अर्थाने विकेट मिळते गोलंदाज ऋतिकला. धावसंख्या आहे 48. न्यू बॅट्समन आदित्य येत आहेत. चला दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी आहे शिरडोन आणि दिवा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. चैनू होते डीप मध्ये आणि चैनूने कार्बन कमाल कॅच पकडली आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. आहे सुयोग पाटील येत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण एक हॅट्रिक पाहिलेली आहे. संचित पाटील शिरडोन. प्रचंड वेग आहे आणि खराब फिल्डिंग. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र ही एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी करतोय ऋतिक.
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. हा येतोय चौकार महेंद्रच्या बॅटमधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 54. पण धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत येत आहेत. प्रशांत या अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल श्री गणेश दिवा विपक्ष वीर बजरंग शिरडोन या 2 संघांमध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. धावबादची संधी आहे आणि यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. महेंद्र बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. खूप दूर होते महेंद्र. धावबाद होत आहेत महेंद्र आणि हा 5वा विकेट गमावलाय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल राहुल पाटील यांचा. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. राहुल पाटीलला शांत ठेवलं जात आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने आले. त्यानंतर गुडलेन स्पोर्टवरून चेंडू भरपूर उचली घेतली, राईज झाला, त्यामुळेच राहुल पाटीलला बीट केलंय. यावेळी फटका छान आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 61 आणि वैयक्तिक 35 धावांवरती बॅटिंग करतोय राहुल पाटीलचा बल्ला बोलतोय. या मॅचमध्ये ज्यासाठी राहुल पाटील जाणला जातो, आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटक. थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत राहुल पाटीलच्या बॅटमधून. तो खेळतो 41. या धावांवरती 9 धावा दूर आहे अर्धशतकापासून. काल केतन म्हात्रेने नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली होती. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.
9 धावा दूर आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि सलग चालाय हा तिसरा षटकार. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग इट षटकार. राहुल खेळतोय 47. या धावसंख्येवरती राहुल पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. विस्फोटक इनिंग. 73 धावा धावफलकावरती आहेत. चला नवीन चेंडू घ्या पंच. चेंडू सापडत नसेल तर. यस सापडलाय. चला वीर बजरंग शिडोन आणि श्री गणेश दिवा दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. आणि भरतदादा पाटील यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वीर बजरंग शिडोन संघ इन ॲक्शनमध्ये असेल या पुढच्या मॅचमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि 47 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे राहुल पाटीलने. काल देखील सूरज फौजदारने अंतिम मॅचमध्ये 47 धावांची नाबाद इनिंग साकारली होती. आणि आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये राहुल पाटीलने नाबाद 47 धावा बनवल्यात. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73 आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये दहिसर या संघाने उंबारली या संघासमोर. चला आपण टॉस करूया. श्री गणेश दिवा आणि वीर बजरंग शिरडोन या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल श्री गणेश दिवा टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे.
चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि श्री गणेश दिवा या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून उंबारली विपक्ष दहिसर हा पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला भास्कर पाटील कॅप्टन आहेत आणि आदित्य पाटील हे दोन संघनायक. आणि खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने गेली 6 दिवस आपण डी जे सचिन यांना देखील पाहणार आहोत. आज तिसरा दिवस आहे आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. डी जे सचिन कल्याण, सचिन पाटील, शुभम पाटील, मनीष पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. डी जे सचिन नामवंत डी जे मास्टर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे डी जे सचिन यांची, कारण की 30,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत यूट्यूबवरती. डी जे सचिन कल्याण 74 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी उंबारली या टीमला सलामीची जोडी केवल पाटील आणि प्रणव भोईर आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. 30 चेंडू बनवायचे धावा 74 या मॅचमध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन केवल पाटील. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती केवल पाटीलच्या बॅटमधून. सो मच पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार केवलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 4. सापाट चषक आपण पाहतोय. भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील साहेबांच्या माध्यमातून. A1 जोडी आहे आणि A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन सापाट चषक. अतिशय थाटामाटामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. अजय राईट आर्म राऊंड विकेटने फुल टॉस त्याला पाठवलं लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. सापाट चषकाचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु विघ्नेश मडवी. 48 ग्रामीण संघांचा सहभाग आणि त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत गॅप मधून लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार. धावसंख्या आहे 14. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. फिल्डर येत आहेत आणि झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु फेकी बघा कुठे झाली आहे. बॅकअप आलं अथवा 6 धावा देखील मिळाल्या असत्या, कारण की ज्याप्रमाणे फेकी झाली ओव्हरथ्रो झाला. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 3 धावा. बॅकअप नव्हतं. बॅकअपसाठी फिल्डर आले. नक्कीच सुमित आहेत.
सुमित भोईर बॅकअपसाठी आले. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका त्याच्यावरती मिळते. एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे उंबारली या टीमने. त्यांना बनवायचे 74 धावा. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 50. साठी आविष्कार पाटील अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा देऊया तुमच्या पुढील वाटचालीसाठी. आणि 28 तारखेला खऱ्या अर्थाने निल्सन मडवी यांचा देखील साखरपुडा आहे. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असणार आहे. पन्नास धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील दहिसर या संघाला. धावसंख्या 2 पुढे जाईल. 26 गावदेवी दहिसर विपक्ष सामना सुरू आहे. जय हनुमान उंबारली. प्रचंड वेग आहे सुमितच्या गोलंदाजीमध्ये. दहिसर एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. नामवंत गोलंदाज अनेक खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा देखील गाजवलेल्या आहेत या सुमित भोईरने. आणि तो सुमित भोईर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये 24 धाव बनवल्या होत्या जय हनुमान उंबारली या टीमने. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे केवल पाटीलचा. 5 चेंडू आणि 23 वरती तो बॅटिंग करतोय. 74 धाव बनवायच्या आहेत. आणि सुरुवात अप्रतिम झाली आहे जय हनुमान उंबारली या संघाची. ऑन साइडला लॉफ केलाय. फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. 20 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 43 ची गरज. त्या लहान मुलांचं मी विशेष कौतुक करेन. आमचे स्वयंसेवक आहेत आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा चेंडू कुठेही बाहेर जातो ते लवकरात लवकर आतमध्ये कसा येईल हा प्रयत्न ते करतायत. त्यांचे देखील विशेष कौतुक. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत.
मिड ऑफला महेंद्र होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, ग्लोरियस स्ट्रोक, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिळते एक धाव चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 41 या मॅच मध्ये. उंबारली या टीमला, उंबारली संघाने सुरुवात अप्रतिम केली आहे. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ही चांगली सुरुवात उंबारली या संघाची. चेंडू शिल्लक 18, धावा बनवायच्यात 41. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल गावदेवी दहिसर या संघाला, जास्त वेळ घेऊ नका. जतीन सर, आपण सक्त ताकीद द्यायची आहे. आज देखील 9 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल. चला टॉससाठी देखील दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. विघ्नेश मडवी यांना विनंती असेल, आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच वीर बजरंग शिरडोन आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश दिवा. क्या बात आहे. दिवा टीमचे लकी चॅम्प संकेत भगत, वेलकम, स्वागत आहे. चला पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. टॉस आपण करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. विकेट सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी, गगनभेदी, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. थँक्यू सो मच. षटकार येतोय, चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या पहिल्याच मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू होता, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू शिल्लक. 33 ची गरज या मॅच मध्ये आहे. काय पार्टनरशिप सुरू आहे. 41 धावांची पार्टनरशिप बनवली आहे केवल पाटील आणि प्रणय भोईरने. हाफ ट्रॅकर भरपूर शफल झाले होते. पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज आदित्यचा या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार.
त्यानंतर चांगलं कमबॅक, बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. सबमरीन डिलिव्हरी आणि सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 आहे. 33 धावा अजूनही बनवायचे, 13 चेंडू शिल्लक. चांगलं कमबॅक केलंय आदित्यने या षटकामध्ये. कॅप्टन आहेत आदित्य पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 29. चेंडू शिल्लक आहेत 12. खास करून नाईट स्पर्धांमध्ये नक्कीच त्यांचा डान्स आपण पाहिलेला आहे. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. नाही आज झलक देखील झाली पाहिजे ही आयोजकांची देखील इच्छा आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, शांत ठेवलाय या चेंडूवरती सुमित भोईरने. फलंदाज केवल पाटीलला. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. 29 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुमित भोईर आलेत या 4थ्या षटकामध्ये. दहिसर एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेग ही त्याची ओळख आणि वेगाने इम्प्रेस केलाय या पहिल्या चेंडूवरती. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. केवल पाटीलला थांबवणं कठीण झालंय दहिसर या संघाला. केवल पाटील ऑन फायर. थँक्यू सो मच. 49 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 32 वरती बॅटिंग करतोय केवल पाटील. आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. केवल पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. टाळ्या होऊन जाऊ द्या केवल पाटील साठी. 32 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. हे षटक फार महत्वाचं आहे. सुमितने विकेट मिळवली. 49 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायचे आहेत 25 या मॅच मध्ये.
हा सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अपील करतायत आणि चूक केलीये. थर्डमॅनला बीट करून थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पंचांचा इशारा लेग बाईज. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लेझी अप्रोच. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते मिलिंद आणि मिलिंद कडून ही चूक झाली आहे. अपील केली होती आणि अपीलला फेटाळली पंचांनी. आला हा डॉट बॉल. धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या धावा कशा येऊ द्या उंबारली या टीमसाठी. चेंडू शिल्लक 7 बनवायच्या धावा 21 या मॅचमध्ये. चांगली सुरुवात राहिली आहे उंबारली या संघाची. योगेश भोईर यांचा हा संघ आहे उंबारली संघ. अंतिम चेंडू शिल्लक. स्ट्राइक इनला बॅट्समन ऋतिक भोईर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. अवघ्या 8 धावेंचं षटक फेकलेलं आहे सुमित भोईरने आणि या मॅचमध्ये वापसी करून दिली आहे दहिसर या संघाला. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे गावदेवी दहिसर या संघाने. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. थँक्यू सो मच. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पिंट्या शेठ पाटील साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला शेडोन टीम निर्णय आपला कळवायचा आहे. फिल्डिंग फर्स्ट. सहा चेंडू 21 ची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल पाटील येत आहेत. ज्या राहुल पाटीलने नाबाद 47 धावांची इनिंग साकारली आहे पहिल्या इनिंगमध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन आलेत प्रणव भोईर. त्याने देखील बॅटिंग खूप चांगली केली आहे. 15 वरती तो देखील बॅटिंग करतोय. 6 चेंडू 21. पहिला चेंडू ऑनसाइडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. प्रणव बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन भास्कर येतोय. कॅप्टन आहे जय हनुमान उंबारली या टीमचा. चेंडू शिल्लक 5 धावा बनवायच्या आहेत. 21 विकेट न गमावता 20 केल्या तरी संघ जिंकू शकेल कारण की 5 विकेट गमावले होते दहिसर या संघाने आणि आतापर्यंत 2च फलंदाज बाद झालेत उंबारली या संघाचे. त्यामुळे हा ॲडव्हान्टेज असणार आहे उंबारली या टीमला. 5 चेंडू बनवायच्या धावा 21. राहुल पाटीलने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. भास्कर येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील करतायत. डायरेक्ट हिट केलं होतं. बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत
या 2 धावा देखील मिळत आहेत. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू शिल्लक. 19 ची गरज आहे. 18 केल्या तरी संघ जिंकू शकेल. उंबारली संघ. मोठे फटके मारावे लागतील. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकारांचीच गरज आहे. कारण की 3 चेंडू 18 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. राहुल पाटील चांगली गोलंदाजी करतायत. हॅलो हॅलो आणि हा षटकार येतोय फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. एक चेंडू शिल्लक. 12 बनवायचे आहेत औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आणि अजून एक षटकार येतोय ऋतिकच्या बॅटमधून. अवघ्या 6 धावांनी हा संघ पराभूत होतोय. अभिनंदन गावदेवी दहिसर या टीमचं. हार्ड लक. जय हनुमान. उंबारली या टीमला आपण देऊया पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. लाईनअप करायचं आहे. शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे.